जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, जर उन्हाळी बाजरी पेरायची असेल तर तुमच्या मनामध्ये नक्की प्रश्न पडत असणार आहे की आपल्यासाठी कोणचं वाण हे परफेक्ट ठरणार आहे, कोणतं उत्पन्न काढून देणार आहे। शेतकरी मित्रांनो, तेच आपण आज व्हिडिओमधून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की शेतकऱ्यासाठी कोणचं वाण हे चांगलं ठरणार आहे, पेरणीचा त्याचा कालावधी काय असणार आहे, पिकाचा कालावधी काय असणार आहे, त्या बॅगीची प्राईस काय असणार आहे, उत्पन्न किती असणार आहे, एकरी किती बी सोडायचं आहे, एकरी शेतकरी मित्रांनो तुम्हाला पाणी किती द्यावं लागणार आहे आणि खाण्यासाठी कोणची उन्हाळी बाजरी चांगली असणार आहे, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी मित्रांनो, टॉप 3 मधल्या आपण आज बाजरीचा बॅग हे बघणार आहोत, तुमच्यासाठी कोणत्या चांगली ठरणार आहे। आणि एक मी पिशवीचं नाव सांगणार आहे शेतकरी मित्रांनो, हे तुम्हाला तुमच्यासाठी ती पिशवी सांगितल्यानंतर तुमच्यासाठी फायदा ठरणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये पहिली जी वाण आहे शेतकरी मित्रांनो, पहिले जे वाण असणार आहे ते ॲग्रीसीडचं US 7711 हे जी बॅग आहे शेतकरी मित्रांनो, या बॅगीचा पेरण्याचा जो कालावधी असणार आहे शेतकरी मित्रांनो, याचा 1 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत या बाजरीचा तुम्ही पेरणी करू शकता। त्याचप्रमाणे पिकाचा जो कालावधी आहे शेतकरी मित्रांनो, 70 ते 75 दिवसाचा या पिकाचा कालावधी असणार आहे। आणि प्राईस जर बघितली शेतकरी मित्रांनो, या US 7711ची ही 500 ते 600 दरम्यान ही बॅग आहे शेतकरी मित्रांनो। 1.5 किलोची बॅग असते आणि एकरी तुम्हाला शेतकरी मित्रांनो 1 किलो ते सव्वा किलो दरम्यान तुम्हाला या बीची पेरणी करावं लागत असते। आणि उत्पन्न जर बघितलं सर या वाणाचं, तर 20 ते 22 क्विंटलपर्यंत तुम्हाला हे एकरी उत्पन्न तुम्हाला हे भेटून जाणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही याला जर पाणी जर म्हटलं उन्हाळी बाजरीसाठी, याला शेतकरी मित्रांनो 4 ते 5 हे पाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, ही जी बाजरी असणार आहे शेतकरी मित्रांनो, ही बाजरी खाण्यासाठी सुद्धा एक चांगली लागते। आणि शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचं जे वाण आहे शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचं मी तुम्हाला कंपनी सांगतो, हायटेक कंपनीचं HTBH 4242 हे जे वाण आहे शेतकरी मित्रांनो, या वाणाचा पेरण्याचा कालावधी असणार आहे हे 5 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत तुम्ही या पिकाचा कालावधी हा असणार आहे। आणि पिकाचा जो कालावधी असणार आहे शेतकरी मित्रांनो, हा पिकाचा कालावधी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बघितला तर 60 दिवस ते 70 दिवसाचा या पिकाचा कालावधी हा असणार आहे शेतकरी मित्रांनो। त्याचप्रमाणे याची जी प्राईस जी असणार आहे, ही प्राईस 500 ते 550च्या दरम्यान ही प्राईस असणार आहे। मार्केटनुसार इकडं तिकडं थोडीफार होऊ शकते। आणि उत्पन्न जर बघितलं शेतकरी मित्रांनो, 17 ते 18 क्विंटलपर्यंत तुम्हाला हे एकरी उत्पन्न काढून देणार आहे। आणि ह्याचं जे बी असणार आहे शेतकरी मित्रांनो, एकरी 1 किलो ते सव्वा किलो दरम्यान तुम्हाला हे एकरी बी तुम्हाला सोडावं लागणार आहे। आणि जर तुम्ही पाणी जर बघितलं शेतकरी मित्रांनो, याला 5 ते 6 पाण्याची गरज असते। आणि ही जी वाण आहे शेतकरी मित्रांनो, याच्या जे कणीस असतं त्या कणसाला एक काटेरी असतं आणि कणसाला थोडंफार असे काटे आल्यामुळे जे पक्षी असतात शेतकरी मित्रांनो, त्या पक्ष्या या बाजरीला खात नाहीत, पक्ष्यापासून या बाजरीचा बचाव होतो। आणि 3 नंबरचं जे वाण आहे शेतकरी मित्रांनो, मायको कंपनीचं 2240 हे जे वाण असणार आहे, हे जे वाण आहे याचा पेरण्याचा जो कालावधी आहे शेतकरी मित्रांनो, 5 जानेवारी ते 15 जानेवारीपर्यंत तुम्ही ही पेरणी करू शकता। आणि पिकाचा जो कालावधी आहे शेतकरी मित्रांनो, 70 ते 75 दिवसाचा या पिकाचा कालावधी असणार आहे। आणि या प्राईस जी असणार आहे मायको कंपनीची 2240ची, ही 500 ते 550च्या दरम्यानची प्राईस असणार आहे। आणि उत्पन्न जर बघितलं शेतकरी मित्रांनो, तर 15 ते 16 क्विंटल उत्पन्न तुम्हाला हे काढून देणार आहे। आणि एकरी जे बी आहे शेतकरी मित्रांनो, याला 1.5 किलो एकरी बी तुम्हाला पेरावं लागणार आहे। आणि पाणी जर म्हणता तर त्याला 5 ते 6 पाण्याची हे गरज असते। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, आपण टॉप 3 उन्हाळी बाजरीची तुम्हाला मी चांगल्या टॉपमधल्या बाजरीची माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही जर बघितला तर शेतकरी मित्रांनो, जे ॲग्रीसीडचं US 7711 हे जे वाण आहे शेतकरी मित्रांनो, हे तुम्हाला घरगोच उत्पन्न तुम्हाला काढून देणार आहे। आणि या तुम्ही वाणाचा नक्की निवड करू शकता। शेतकरी मित्रांनो, याच्या आधी तुम्ही कोणची बाजरी पेरली आहे आणि आता तुम्ही कोणची बाजरी ही पेरणार आहेत, आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आपल्याला कळवा। आणि शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्या एकदा नक्की लाईक करा। भेटूया एका अशाच माहितीविषयी, तोपर्यंत धन्यवाद।